ठीक आहे, ॲज यू विश. तू वेळ घे हवा तर. माझी काही जबरदस्ती नाही. माझ्या आयुष्यात आलीस तरी स्वागतच आहे आणि नाहीच तर. तो थोडा पॉज घेऊन म्हणाला, तर वाटेल थोडं मलाही वाईट, पण एक वाईट स्वप्न समजून. तो पुन्हा एक पॉज घेऊन कुठंतरी पाहत राहिला. एनिवे, मला जावं लागेल. सरांनी दिलेलं काम परवापर्यंत संपवायचंय. बाय म्हणत तो सरळ निघून गेला. अक्षयाला स्वतःलाच वाईट वाटलं, तिला आलेला राग त्याच्यावर काढला म्हणून. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 36. 1 मिनिट समीर, कुठं पळून चाललायस तू? तू जिंकलायस असं समजू नकोस हा. मला जिंकणं एवढं सोपं नाहीये. अक्षया, मला वाद घालायचा नाहीये. हो, हे खरंय, मला आवडत होतीस तू, पण जबरदस्तीने कुठलंही नातं पुढं नेऊ नये एवढं मला कळतं. आणि म्हणूनच तुला मी पुन्हा कॉल केला नाही आणि त्रासही दिला नाहीये. शिवाय तुझ्या बाबांचा फोन कॉल आल्यावर मी त्यांना समजून सांगायचाही प्रयत्न केला होता, पण ते ऐकले नाहीत. यात माझी काय चूक आहे? मला कळेल का? तो अगदी शांतपणे तिला म्हणाला, तुझी चूक ही एकच आहे की तू असं डायरेक्ट त्या दिवशी घरी यायचं नव्हतंस. ती चिडून म्हणाली, ओके, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुला त्रास झाला. तुला हवं असेल तर मी आता तुझ्या बाबांना जाऊन समजावू का पुन्हा? ठीक आहे, ॲज यू विश. मी आता जाऊन त्यांना सांगतो. म्हणत तो खरंच बाबांच्या रूमकडे जायला वळला तसं तिने त्याला हाताला धरत थांबवलं. 1 मिनिट, नाटक नकोय हा मला आता. आणि आता बाबांची तब्येत कशी ठीक आहे. तू पुन्हा जाऊन काही गडबड करणार नाहीयेस, समजलं ना? हे बघ, तुला नकोय नाही नातं, मग ठीक आहे ना. मलाही अशी जबरदस्ती करून हे नातं पुढे न्यायचं नाहीच आहे. आपण एक काम करू, काही दिवस तुझ्या बाबांना बरं वाटत नाही तोपर्यंत नाटक करू आणि आपण त्यांच्या मताप्रमाणे सोबत आहोत हे दाखवू आणि मग ते ठीक झाल्यावर त्यांना काहीतरी वेगळं कारण सांगून देऊ. बघ, असं चालत असेल तर. उगाच माझ्यामुळे तुझ्या बाबांना आणि मेन म्हणजे तुलाही त्रास नको, कारण एवढंही वाईट नाहीये मी. आणि हो, सॉरी, आत्तापर्यंत माझ्यामुळे तुला जो त्रास झाला त्यासाठी. तसंही मी तुझं आयुष्य वाचवलं म्हणून तू माझ्यावर प्रेम करावं असं काहीच नाहीये. बट ट्रस्ट मी, तुझ्या बाबांचा स्वतःहून फोन आला होता मला. मी स्वतःहून त्यांना काहीच बोललो नाहीये माझ्या फिलिंग्स बद्दल. तो अगदीच गंभीर होऊन बोलत होता. क्षणभर अक्षयाला उगाच आपण त्याच्यावर चिडलो असं वाटू लागलेलं. ओके, आय एम सॉरी. तसं असेल तर ठीक आहे. आणि हो, नाटक वगैरे मला नाही जमणार आहे. हा काही खेळ नाहीये, कळलं का? मला थोडा वेळ हवा यावर विचार करायला, कारण बाबांना मी हर्ट करू शकत नाही. कुठून त्यांना कळालं की मी नाटक करते आहे तर ती डिसअपॉइंटमेंट मला त्यांना द्यायची नाहीये. आधीच त्यांची तब्येत ठीक नाहीये, ती रिस्क मी घेऊच शकत नाही. ती अगदी गंभीरपणे बोलत होती. ठीक आहे, ॲज यू विश. तू वेळ घे हवा तर. माझी काही जबरदस्ती नाही. माझ्या आयुष्यात आलीस तरी स्वागतच आहे आणि नाहीच तर. तो थोडा पॉज घेऊन म्हणाला, तर वाटेल थोडं मलाही वाईट, पण एक वाईट स्वप्न समजून. तो एक पॉज घेऊन कुठंतरी पाहत राहिला आणि पुन्हा म्हणाला, एनिवे, मला जावं लागेल. सरांनी दिलेलं काम परवापर्यंत संपवायचंय. बाय म्हणत तो सरळ निघून गेला. अक्षयाला स्वतःलाच वाईट वाटलं, तिला आलेला राग त्याच्यावर काढला म्हणून. कारण आत्ताच्या त्याच्या वागण्या आणि बोलण्यावरून तिला तो जिनियन वाटत होता. असं कुठंही वाटत नव्हतं की तो काहीतरी लपवतोय. ती तिथंच थांबून काहीसा विचार करत बाबांच्या रूमकडे जायला निघाली आणि तिला पुन्हा आठवलं, अरे हो, सरांना रिप्लाय आणि मेसेज करायचा राहिला आहे. ती पटकन रूममध्ये आली आणि तिथेच बाजूला बसून त्यांना रिप्लाय करू लागली.
इकडं अर्जुन ऑफिसमध्ये पोहोचलेला. अक्षय ज्या लाईनमध्ये बसते त्या लाईनमध्ये येताच थबकला. पाहतो तर ती आत्ताही आलेली दिसत नव्हती. ही अक्षय कुठं राहिली आज? सकाळपासून काही मेसेज नाही की मेसेजला रिप्लाय. मोबाईल काढून तिचा रिप्लाय आला का पाहत तो तसाच केबिनकडे निघाला. पाहतो तर मेसेज तिच्याकडून रीड दिसत होते, पण अजून तिचा रिप्लाय मात्र नव्हता. पण आता मात्र ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. तिनं मेसेज सीन करून सोडले आहेत. माझंच काही चुकलंय का? तिला काल शर्टच्या निवडीबद्दल विचारलं, चुकलंच. माहीत नाही तिनं भलताच काही विचार केला असेल तर. अरे यार, परवाच तर पाहिलेलं ना मी, ती समीरला कशी बोलत होती. तिला मीही असाच वाटलो असेल का? आता त्याला त्या विचारानेच घाम येऊ लागलेला. तो तसाच अस्वस्थतेत त्याच्या खुर्चीवर येऊन बसला. त्याने एसीचं टेम्परेचर आणखी कमी केलं आणि लगेच पॅन्ट्रीमध्ये गणेशला कॉल लावला. हॅलो गणेश, मी अर्जुन. माझ्यासाठी प्लीज एक स्ट्रॉंग कॉफी घेऊन ये. बी क्विक. त्याला आदेश देऊन त्याने फोन कॉल कट केला आणि अस्वस्थतेत केसातून हात फिरवू लागला. तिला रिप्लाय करून सॉरी म्हणू का? त्याच्या हातांची अतिशय चळवळ चालू होती टेबलवर. त्याला काही सुचेनाच झालेलं. शेवटी विचाराअंती तिला रिप्लाय करायला त्याने मोबाईल हातात घेतला आणि तिला मेसेज टाईप करू लागला. एवढ्यात तिचा मेसेजला रिप्लाय आला. गुड मॉर्निंग सर. कितीतरी वेळ ज्याची वेड्यासारखी वाट पाहत होता ती व्हावी, त्यानंतर होणारा काय तो आनंद अगदीच अवर्णनीय. त्या आलेल्या मेसेज सरशी त्याचं हृदय जोराने धडधडलं. मिस अक्षया, तुम्ही कुठे आहात? त्याने लागलीच तिला मेसेजमध्ये विचारलं. आय एम सॉरी सर, माझ्या वडिलांना काल रात्री माइल्ड हार्ट अटॅक आलाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, म्हणून मी आज ऑफिसला येऊ शकणार नाहीये. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. तिचा पुढचा रिप्लाय आला पाहून त्याने डायरेक्ट तिला कॉलच लावला. अक्षू, याचा आणि तुझाही नाश्ता घेऊन आलोय मी. त्याला दिलाय पण तू घेतेस ना करून, काका म्हणाले. पण ती फोनमध्ये गडलेली अर्जुनला मेसेज करण्यात बिझी होती. हो, एकच मिनिट हा काका. ऑफिसमध्ये सरांना मेसेज करून कळवते, आज ऑफिसला जायला जमणार नाहीये ते. ती टाईप करता करताच म्हणाली. बर, तू ये मेसेज करून, काका म्हणाले. आणि ती नॉर्मली उत्तर देत होती. मघासारखी चिडचिड करत नव्हती. पाहून बाबांनाही बरं वाटलं. अर्जुनला मेसेज केला आणि लगेचच त्याचा कॉल येऊ लागला. पाहून तिची धडधड आपोआपच वाढली. बाबा, सरांचा कॉल येतोय, मी आलेच एवढा कॉल घेऊन, म्हणत ती सरळ त्याचा फोन कॉल उचलून बाहेर आली. हां सर, आय एम सॉरी, ॲक्च्युली माझं मोबाईलकडे लक्षच नव्हतं. काय झालं अक्षया? तुझे बाबा ठीक आहेत ना? सगळं ठीक आहे ना आता? आर यू ओके? समोरून त्याचे प्रश्नावर प्रश्न येऊ लागलेले, त्यात काळजी स्पष्ट दिसत होती. हो सर, आता ठीक आहेत ते, आणि मी सुद्धा ठीक आहे. पण डिस्चार्ज संध्याकाळी देणार आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आहे ना, म्हणून. इट्स ओके अक्षया, आय कॅन अंडरस्टँड. तुला तिथं राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तू त्यांची काळजी घे, इथली काळजी करू नकोस. ओके, थँक्यू सर. त्याचं इतकं काळजीने बोलणं पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं. टेक केअर ऑफ यू ऑल्सो. आणि काही मदत लागली तर एनी टाईम सांग मला. हो सर, शुअर. एनिवे, काळजी घे. बाय सर, ती म्हणाली आणि पलीकडून फोन कॉल कट झाला. अर्जुनने फोन कट करून मोबाईल समोर ठेवत लागलीच खुर्चीत मागे टेकत डोळे घट्ट मिटून घेतले. कधीच धडधडणारं हृदय आता कुठं शांत फील करत होतं. एक क्षणभरासाठी आपण एवढे पॅनिक का झालो, हा वेडेपणा त्यालाही समजला नव्हता. किती हायसं वाटलेलं त्याला तिच्याशी बोलून घेतल्यावर. क्षणभर काय काय विचार करून झालेला त्याचा. एक क्षणाला सगळं संपलं असं वाटून त्याची झालेली ती अवस्था निशब्द होती. ओ माय गॉड, काय काय विचार करून बसलो मी, तरीही तिचं फोनकडे लक्ष नव्हतं. असं झाल्यावर कोणाचं फोनकडे लक्ष जाईल म्हणा.
केसांवरून हात फिरवून तो आता टेबलवर झुकलेला आणि दोन्ही हातामध्ये डोकं पकडलेलं. सर कॉफी. गणेश दरवाजा उघडून डोकावत होता आणि त्याला त्या अस्वस्थतेत पाहून तोही गडबडला. सॉरी सर, नॉक न करता आलो. इट्स ओके, आणतो कॉफी. आय नीड इट. थँक्यू सो मच गणेश, खूप जास्ती गरज होती मला. इट्स माय ड्युटी सर, म्हणत तो स्मित करत तिथून बाहेर पडला, कारण तो रोज सर अर्जुनला कॉफी आणून द्यायचा. पण आज पहिल्यांदा त्याला थँक्यू म्हणत होता. त्यालाही सुखावून गेलेले त्याचे हे शब्द. अर्जुनने गरमागरम कॉफीचा सिप घेतला तेव्हा कुठं त्याला बरं वाटलं. आता कुठे त्याला थोडं तणावरहित वाटत होतं, पण तरीही आज दिवसभर ती नसणार या गोष्टीने त्याला थोडं वाईटच वाटून गेलं. नाही म्हणता म्हणता तिची त्याला त्याच्याही नकळत सवय लागून गेलेली आज तरी त्याला हे तीव्रतेने जाणवत होतं. कॉफीचा कप संपवून अर्जुन कामावर लक्ष केंद्रित करू लागला. तेही स्वतःला बजावत की आज मी स्वतःला कामात गुंतवून घेईल. पण आज मन कुठेही स्थिर राहत नव्हतं. ती ठीक आहे हे माहिती असूनही त्याला कसलासा विचार सतावत होता. अक्षयाची गैरहजेरी अर्जुनला नकळत अस्वस्थ करून जात होती. तिचं नसणं ऑफिसच्या शांत वातावरणात जास्तीच ठळक जाणवत होतं. दुसरीकडे अक्षया आपल्या वडिलांची काळजी घेत असताना सतत अर्जुनच्या त्या प्रश्नाचा विचार करत होती. आर यू ओके? तुला काही लागलं तर सांग. अर्जुनच्या काळजीने तिच्या मनात हलकासा सॉफ्ट कॉर्नर आणला होता. त्याच्या शब्दांमध्ये असलेली आपुलकी तिला जाणवत होती, पण ती स्वतःलाच बजावत होती. ते फक्त माझे बॉस आहेत आणि हे बोलणं साधारण आहे. इकडे अर्जुनला आजचा दिवस जाता जात नव्हता. त्याने ऑफिसमधलं काम करत स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत तर होता, पण कामाशी त्याचा काहीही मेळ बसत नव्हता. कसा तरी दुपारपर्यंत वेळ घालवला असेल त्याने. दुपारी लंच टाईमच्या वेळी त्याच्या मनात विचार आला, तिला भेटून यावं का? तिचे वडील एवढे ॲडमिट आहेत तर. तो विचार येताच आपल्या डेस्कवरून उठून चालू लागला, पण पुन्हा लगेचच थांबला. नाही, हे बरोबर नाहीये. काय म्हणून जाऊ मी तिला भेटायला? कोणत्या नात्याने? एक बॉस म्हणून? छे, कसं दिसेल ते? फोन कॉल करायला हवा होता तो तर केलाच आहे मी, पण असं डायरेक्ट जाणं? तो पुन्हा आपल्या खुर्चीत बसला. त्याचंच त्याला योग्य वाटत नव्हती ही गोष्ट. तिच्या ऑफिसमध्ये नसण्यानेही काहीतरी मिसिंग वाटत होतं, पण आता त्याला इलाज नव्हता. आजचा भाग इथं संपलेला आहे. अर्जुनने अक्षयाला भेटायला जायला पाहिजे होतं ना, पण काय करणार? आपला अर्जुन द बॉस आहे लाजाळू. बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. समीरचं नाटकीपण आणखी किती दिवस चालतंय? ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.